तळा 40 रुपये किलो, 400 रुपये मन पर्यंतचा भाव भेटून राहिलेला आहे. त्याच्यावर बी कोणत्या भाजीला भाव भेटून राहिला तर बघू आपण. चला समोर जाऊ. 40च्या बी वर कोणाला प्लस मिळणार आहे तर बघू आपण. 40 पर्यंत गेलेली आहे भाजी, 40 रुपये किलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे उत्पाद सब्जी मंडी मध्ये. बघा आज आलो असता, आज भाजीचे भाव तर काही मला तेवढे दिसले नाही. काल टमाटरचे रेट तुम्ही बघितले होते, आज अर्ध्यावर आलेले आहे रेट. सगळे अर्ध्यावर आले आहे टमाटरचे रेट. भाजीचे भाव अजून 10-10 रुपयानं सगळे कमी झालेले आहे. माग मध्ये तर कोणती भाजी फक्त भेंडी कपूर राहिली आहे, चवळीच्या शेंगा कपूर राहिली आहे. माग मध्ये शिमला मिरची कपूर राहिली आहे, साध्या मिरच्या कपूर राहिल्या आहे. बाकी अजून 5 रुपये 10 रुपये किलो आहे. सगळ्या वस्तू बघून घ्या आपण, रेट बघून घ्या. मी जे सांगू राहिलो खरं आहे का खोटा आहे तर बघून घ्या आपल्या व्हिडिओ मध्ये. चला मग आपण जगन्नाथ कंपनी जाऊ. भाऊला विचारू सांबार. बघा सांबार त्यांच्याकडे भरपूर आलेला आहे आणि कैरी तर भरपूर येत राहते. कैरी बघा, कैरी गावरानी कैरी. सतीश भाऊला विचारू काय म्हणते कैरी तर. हो सतीश भाऊ, कैरी हो कट्ट्याचे रेट? कट्ट्याचे 35, चिल्लर मध्ये 40. चला अजून काही शॉर्टेजचा आयटम आणता? काही शॉर्टेजचा नाही, जे आहे ते आहे. सांबार का भाव खबर आला मग? आता सध्या डाऊन वाला 20 आहे, सकाळी चांगला लाट 30 रुपये खपला आहे ना. बघा कैरी आमच्या काकून घेतली. का भाव घेतली? 35 रुपये किलो. सतीश भाऊ पासूनच घेतली ना, बरोबर भाव सांगितले ते ना. अरे कैरी हे गावरानी नाही आहे. कैरी कोणती कैरी आहे? गावरानी आहे ना. ते 40 आहे का? आणि वाली 35-40. भैया मित्रांनो, कट्ट्याचे भाव काय गेले आज? कैरी 30 रुपये किलो काट्यावर 30 रुपये किलो गेली का? चाला. कोणती गावरानीच ना? आता गावरानी सध्या गावरानीच आहे. आपण बिरसा मध्ये आलो बघा. बढ्या चवलाई भाजी दिसून आली मला. चवलाई भाजी विचारू रेट काय म्हणते चवलाई भाजीचे. पालकचे पण विचारू, सांबारचे विचारू. वाढले का आज? काय भाऊ होता? उन्हाच्या दिवसात चालू आहे, एप्रिल महिना आहे जवळपास. बरबटी पण येऊन राहिली, भेंडी पण येऊन राहिली. 24 शेंगा किती बढे येऊन राहिल्या बघा. विचारू राजू भाऊला काय म्हणते तर. ढेमस बघा, ढेमस बी बढिया आहे. ढेमस फक्त 20 रुपये किलो. चवलाई भाजी 35 रुपये 35 रुपये किलो आहे ना. चवलाई भाजीला थोडे भाव भेटून राहिले ना. चला. पालक 15 रुपये. पालकले नाही आहे ना. सांबार काही? सांबार 20. आता कास्तकाराला विचारू टमाट्याचे रेट काय खपूर राहिले. कास्तकार टमाटेवाले 200 रुपये कॅरेट खपूर राहिले. किती भरता भावाजी? 25-27 किलो. किती कॅरेट आणले होते आज? आणले होते 45. एक दिवस आड निघते ना. एक दिवसाचे. आता परवा येणार ना. नाही, उद्या येईन का अजून? बघा टमाटे दाखवून देतो एकदा. हे टमाटे आहे, लोकलचे टमाटर आहे. आमच्या कळंब तालुक्यातले इथून 15-20 किलोमीटर. पन्नीचे रेट पाहू. बघा मिरची फेक्या मिरचीचे पन्नीचे रेट विचारू काय म्हणते भाऊ. काय म्हणते मिरची? 40-35 कपात आहे. 40-35 खपूर आले का मिरची? माल चांगला. आपण चिल्लर मध्ये काय भाव विकत आहे मग? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो चिल्लर मध्ये बघा मित्रांनो. 40 रुपये किलो विकत आहे. 35 रुपये किलो पन्नी. 10 किलो आहे भरती? 15-12 किलो आहे का? मला मेथीचे भाव विचारू आपण. मेथी बरेच दिवस झाले मेथीचे भाव दाखवले नाही तुम्हाला. जास्त संतोष भाऊ मेथी काय भाव खबर? मेथी 30 रुपये किलो. 30 फक्त 30 रुपये किलो. फुलकोबीची पन्ने 200 रुपये. 200 रुपये. 10 किलो आहे का? आज 2-3 भाज्या बघू. त्याला चांगले रेट मिळून राहिले आहे. भाऊ कोणत्या भाजीला चांगले रेट मिळत आहे आपल्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. आता कमी तर भरपूर भाजीला भाव भेटत आहे, पण आता चांगला भाव कोणत्या भाजीला भेटत आहे 2-3 भाज्या बघू आपण तशावाल्या कोणत्या राहणार आहेत आपल्या मंडीमध्ये. चला मग समोर जाऊ. चला आपण अहमद भाऊकड आलो. भेंडी बढिया दिसून राहिले भाऊकड. भेंडीचे रेट विचारून घेऊ. सर भेंडी 30 है, फल्ली 30 है, फल्ली भी 30 है, भेंडी भी 30 है. 1 2 3 फेमस 20, 30 रुपये किलो. फूलगोभी 20, ये 30, काकड़ी के 20 ये 30 और ये 30. सांबार 30. देखो बहुत जोरदार. सांबार पूरे मार्केट में 30 है भैया. हाँ 30 इधर. तुम तो भी लाके बेच रहे हैं. हाँ हम भी उधर 30 कास्तकार का भी 30 भी जा रहा. बेच रहे हैं. चला मोठा लसण का भाव आहे? कोणता लसण विचारू आपण. बारीक लसण तर भरपूर आहे, पण मोठा भी विचारू. भैया बोला. लसण बड़ा वाला बड़ा बम्पर लसन 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. उटी आहे का? चला उटी बराच दिवस झाला होता, बंद झाला होता. 150 रुपये किलो उटी आहे म्हणते मित्रांनो, बघून घ्या. तळा 40 रुपये किलो, 400 रुपये मन पर्यंतचा भाव भेटून राहिलेला आहे. त्याच्यावर बी कोणत्या भाजीला भाव भेटून राहिला तर बघू आपण. चला समोर जाऊ. 40च्या बी वर कोणाला प्लस मिळणार आहे तर बघू आपण. 40 पर्यंत गेलेली आहे भाजी, 40 रुपये किलो. भैया टमाटर 10 रुपये. 30 रुपये किलो है वैशाली. वैशाली 20 रुपये किलो है क्या? हाँ. और वो गावरानी
गावरानी 15 गावरान 15 है क्या? हाँ। कल गावरान 20 रुपए देना। कल गावरानी कल माली नहीं था कल माली नहीं था. कल माली कल नाही. चला त्रिकुटा शिमला शिमला विचारू आपण. चिवळ चिवळ येऊन राहिली बघा. पन्नास आहे. पन्न्या आहे. किती किलोची पन्नी आहे? का भाव लावून प्रदीप भाऊ विचारू. प्रदीप भाऊ चिवळ का भाव लावता? 15 रुपये किलो दादा 15 पन्नी मध्ये. हा चिल्लर मध्ये काय? 20 रुपये चिल्लर मध्ये 20 रुपये. शिमला मिरची 30 रुपये किलो 250 रुपये पन्नी 250 रुपये पन्नी ना. 10 किलो ना. हो भैया ये चौलाई शेंगावन आप लोग को 10 किलो क्या भाव लगाएंगे? 200 रुपये 200 रुपये 10 किलो के. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. अरे बापरे देखो मस्त आहे शेंगा मित्रांनो. 20 रुपये किलो मध्ये बघा चवळीच्या शेंगा. चला भाऊ कट्ट्याचे रेट भी विचारू. लिंबूचे आणि चिल्लरचे रेट भी विचारू. काय चालू आहे इथं भाऊ? पहले बताओ ठोक में कट्टे के रेट क्या है? कट्टे के रेट है 3.5 4. अच्छा माल 4. 4 बोले तो 4000 रुपये. 4000 रुपये हाँ क्विंटल. 24 किलो भरती. कट्टे हाँ 24 किलो भरती 4000 रुपये का. आणि ये चिल्लर में अपन चिल्लर में हल्का माल, ये हल्का माल है. हाँ ये हल्का माल है 3500 रुपये कट्टा. 130 रुपये ठोक में. 130 रुपये ठोक में. आणि 20 रुपये थोड़े कम हो गए क्या? हल्का माल है करके. ठोक में कट्टे में. हाँ हल्का ये माल कट्टे के रेट है 130 रुपये किलो. हाँ रे चिल्लर पे 150 140 से. अच्छा माल 170 160. 170 160. हाँ अच्छा माल. चला सुगलाल मध्ये आलो आपण. पन्न्या बघा वांग्याच्या पन्न्या. काटेरी वांग्याच्या पन्न्या. का म्हणते पोषण आज विचारून भाऊला आपण. का म्हणते पोषण आज वांग्याची? काटेरी वांगे 100 रुपये पन्नी चालू आहे आणि साधे वांगे 50 रुपये पन्नी चालू आहे. कमी कमी सूत चालले अजून. हा. वाळाचे तर कमी सूत चालले. आणि ते मिरची आहे ते बाहेर. मिरची जे बाहेर आहे ते काट्यावर 35 रुपये गेली. चिल्लर 40 रुपये चालू आहे. 35 रुपये चिल्लर विका लागू राहिली आहे. मार्केट डाऊन घाट्यावर 40 आहे आणि चिल्लर आपण 35 करा करू राहिलो. म्हणजे घाट्याचा सौदा. घाट्याचा. चला कोणत्या भाजीला जास्त भाव भेटू राहिला? तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला बघितला असेल तर सांगा आम्हाला कमेंट मध्ये. कोणत्या भाजीला जास्त भाव भेटू राहिला आहे तर मी तुम्हाला सांगतो कोणत्या भाजीला भाव भेटू राहिला. तोपर्यंत अजून बघा जास्त काही भाव नाही आहे. 50 पर्यंत कोणतीच भाजी गेलेली नाही. बघू एसके मध्ये आलो आपण. पत्ता गोबीचे भी भाव पडले आहे. 100 रुपयाची 20 किलो. आणि वांगे काय म्हटला? वांगे लय भाव पडला. कावा 100 रुपयाची 80 रुपये पन्नी 70 रुपये पन्नी खपून राहिली. हे एवढी मोठी 15 किलो. 15 किलो. अरे किलो बोले आज पिला 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 ओए 30 रुपए किलो बोले. चला शिवाज मध्ये विचारू. टमाट्याचे कॅरेट. टमाट्याचे कॅरेट. टमाट्याचे कॅरेट. टमाट्याचे कॅरेट 100 रुपये 100 रुपये 100 रुपये कॅरेट. 100 100 रुपये कॅरेट. भेंडी 70 रुपये. भेंडी 70 रुपये कॅरेट. भेंडी भेंडी 70 रुपये पन्नी. पन्नी 70 पन्नी. 70 रुपये पन्नी. चिवल 60 रुपये. चला आपण भारत कंपनी झालो. बघा इस्रायल भाऊला विचारू. टमाट्याची पोषण आज. मिरची बी आहे. मिरची बी आहे. मिरची बघा. मिरची पन्नी बघा. ना टमाटर है आज पोषण 250 है क्या? आज 250 है क्या? और मिर्ची तेज वाली मिर्ची 40 रुपये किलो. गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळे जास्त भाजी पण आणली नाही आपण. दुकान बी लावून झाली. सगळं झालं. आता सगळं दाखवून बी झाला. सगळं व्हिडिओ दाखवला. चला आपण इंस्टाग्राम बरोबर चालू केलं आहे. खाली लिंक दिलेली आहे. लिंक बघून घे जा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे. तुम्ही बघून घे जा. इंस्टाग्रामवर आपला फॉलो करता. चला मग भेटू आपण उद्या सकाळी काहीतरी नवीन विशेष घेऊन. चला आपला चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब बी चॅनल आपलं जरूर करा. पहिले सबस्क्राईब करा आपलं चॅनल. विसरून जाता तुम्ही सबस्क्राईब करणं. पहिले सबस्क्राईब करा चॅनल आपलं. आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला मग भेटू उद्या काहीतरी नवीन विशेष घेऊन. धन्यवाद. उद्या शुक्रवार आहे. काहीतरी नवीन विशेष राहणारच आहे. चला मग धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.